नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्या ठिकाणी आपण काय बनवलेलं आहे. अगदी मार्केटसारखे गाड्यावर जसे आपण खारमुरे घेतो आणि घेऊन खात असतो त्याच पद्धतीचे अगदी कमी किमतीत आपण घरीच बनवतात आणि साधी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येते. इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण हे खारी शेंगदाणे बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी मी पाव किलोच्या अंदाजमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. नेहमी आपल्या घरात जे अवेलेबल असतील ते शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही छोट्या मोठ्या आकारात कुठलेही घ्या. आता एक बोल आपण शेंगदाणे जे घेतलेले आहेत त्यासाठी आपण ते गॅसवरती कढई ठेवलेली आणि पाणी टाकले. अंदाज पाणी टाकायचं आहे आपल्याला, जे की आपले शेंगदाणे बुडतील इतकं आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये जे शेंगदाणे घेतलेत ते शेंगदाणे आपल्याला टाकायचे आणि 2 चमचे इतकं मीठ टाकायचं, जे की मिठाची चव जी आहे ती शेंगदाण्यामध्ये जाईल इतकं आपण हे मीठ टाकून घेतलेलं आहे. पाव किलो शेंगदाण्यासाठी 1 चमचा मीठ योग्य प्रमाण आहे. आता मीठ व्यवस्थित विरघळलेलं आहे आणि फक्त मेजून आपल्याला 5 मिनिटाकरता आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा. जास्त पण आपल्याला उकळायचं. 5 मिनिट आपण उकळून घेतलेला आहे. आता गॅस बंद करायचे. गॅस बंद केल्यानंतर शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामधून आपल्याला बाहेर काढायचे. त्यासाठी एक चाळणी घेतलेली आणि खाली बाउल ठेवलेला आहे. वरती शेंगदाणे ठेवून आपण पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता पूर्ण शेंगदाणे जे आहे ते सुके झालेले आहेत. पाणी काढून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी आपल्याला ह्या ठिकाणी काढून टाकायचं. 1-2 मिनिटाकरता असंच ठेवायचं आहे. पाणी बिलकुल राहायला नको. अगदी सुके व्हायला पाहिजेत शेंगदाणे. आता पूर्ण पाणी तर आपण काढून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. थोड्या मोठ्याच आकाराची ठेवलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. कुठलंही मीठ टाका. वापरलेलं मीठ असलं तरी चालते. या ठिकाणी मी वापरलेलं माझ्याकडे नसल्यामुळे ह्या ठिकाणी मी आपलं नवीन फ्रेश मीठ टाकलेलं आहे. कारण केकसाठी आपण बऱ्याच पदार्थासाठी मीठ वापरत असतो, ते जरी असेल तर चालते. आता ह्या ठिकाणी मिठाला सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता मीठ व्यवस्थित गरम झालेलं आहे. मीठ व्यवस्थित गरम झालं की ह्यामध्ये जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत उकळून ते टाकायचे. सुरुवातीला भरपूर असं मीठ शेंगदाण्याला लागतं, पण जेव्हा आपण भाजत असतो हळूहळू ते मीठ पूर्ण गळून जाते आणि अगदी छान आपले हे खारी शेंगदाणे बनून तयार होतात. त्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट आपल्याला अगदी छान गॅस मीडियम ठेवून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. गॅस फुल करायचा नाही. वरून भाजले जातील आणि आतून जे आहेत ते थोडं कच्चे राहतील. त्यामुळं गॅस मीडियम ठेवूनच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत वरचं मीठ पूर्ण गळणार नाही तोपर्यंत आपल्याला असंच मीडियम गॅसने हलवत राहायचं आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. अगदी खमंग जसे की आपण गाड्यावरनं घेतो त्याच पद्धतीचे आपले अगदी छान मस्त हे शेंगदाणे भाजून तयार होतात. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे हे खारे शेंगदाणे कसे झाले आहेत. किंवा माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थोडा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. आता ह्या ठिकाणी आपले शेंगदाणे पूर्ण व्यवस्थित भाजून झालेले आहेत. रंगसुद्धा अगदी बाहेर जसे खारमुरे भेटतात त्याच पद्धतीचा रंग आलेला आहे आणि अतिशय चविष्ट असे हे खारी शेंगदाणे बनून तयार झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिठामध्ये असंच थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आहे, जे की चांगले आणखीन भाजले जातील. आणि गरम मीठ असल्यामुळं अगदी कुरकुरीतपणा आणि कडक शेंगदाणे हे बनून तयार होतात. त्यामुळे लगेचच आपल्याला हे बाहेर काढायचं नाही. मिठामधून आपण लगेच वेगळं करणार नाही. कढईतच ठेवायचे 1-10 मिनिटाकरता थंड होण्यासाठी. आता ह्या ठिकाणी पूर्ण शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित थंड झालेले आहेत. आपण हातात सुद्धा हे शेंगदाणे घेऊ शकतो, इतके थंड झालेले आहेत. आता गॅसवर आपण कढई जी आहे ते खाली घेणार आहोत आणि एखादी असं ताट घ्यायचं. वरतून आपल्याला एक चाळणी घ्यायचं आहे. कुठलीही चाळणी घ्या ज्यामधून आपलं मीठ गळेल. ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी चाळणी घेतलेली आणि वर आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे. व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचं आणि मीठ जे आहे ते वेगळं करायचं आहे. आता पूर्ण मीठ काढून झालेले आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता परफेक्ट आपले हे खारे शेंगदाणे बनवून तयार झालेत. मीठ सुद्धा वेगळं केलेलं आहे. मार्केटसारखे पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल अगदी छान कडक आणि असे मस्त चविष्ट असे हे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.